तर आता आम्ही टायगर पार्क पटायामध्ये आलेलो आहोत. यू कॅन सी दिस. पूर्ण मोठा टायगर पर्यंत बॅचवर. हा टायगर सोबत फोटो म्हणजे त्याचे लहान. इट डिपेंड्स ऑन टायगर की तुम्हाला किती रेट आहे. करेक्ट. एज वाईज आपल्या एजनुसार. दिस इज द एंट्रन्स. तुम्ही बघू शकताय मागं दोन. हो हो. आपण आता एकत्रच जायचंय की. ट्रेन करायला का त्याला आणि काय ट्रेन. कलरफुल टायगर. कलरफुल आता त्याला कलर लावायला पाहिजे. ब्राईट कलर. त्याला आंघोळ घातली आहे. हा ह्याच्यावर नको. ह्याच्यावर नाही ओळख असं. पण बहुतेक ना इकडे बसवतात. त्याला चालवायला लागल्यात वाटतं. जरा ऍक्टिव्ह करायला लागलाय. झोपेत उठवायला. डायट पण मारतय ना. अगो बाई लय मोठा आहे बाबा. आलोय तोंडवर. स्मॉलेस्टला तर तुम्ही असं केच खेळलो असतो त्याबरोबर. चला चला गो गो. चला टाइम आलेला आहे. आर बंधू. आता आम्ही पटाया टॉवरची इथं आलो आहोत. दिस इज द हा टॉवर माझ्या मागं बघू शकता तुम्ही. पहा. यू कॅन सी दिस. इकडे मागं गार्डन पण आहे. थोडा गॉगल घालतो. स्वॅग मारतो. बघा किती छान दिसतंय व्ह्यू है ना. मस्त. स्क्वेअर वेगळा आहे. यांच्याकडचा वेगळा कलर जरा. Hey squirrel, hey squirrel. खजूरच आहे. इथे काहीतरी एन्शंट काहीतरी दिसतं हे मध्येच. आय थिंक डेकोरेशन पर्पज. हा डेकोरेशन पर्पज. म्हणजे आपल्यासारखे उगाच टाइमपास करून फिरणारे असतात जे असे बघत बसतात. होय. आणि दर्शन सारखे असतात जे कॅप्चर करतात. हे कोण आहेत का. फोटो काढलेत त्यांनी नारळाच्या बागेत. इंडियन लोक अँड देअर फोटोशूट. पटाटावर राहिला बाजूला. नारळाच्या बागेत फोटो काढले. इथं परत दादा बहिणी यांचा फोटोशूट चालू झालेला आहे. बघू शकताय. हजबंड अँड वाईफ. हजबंडच फोटो काढावा लागतो. असं का याचा प्रश्नाचं उत्तर द्या. काहीतरी प्रॉब्लेम असतो. स्क्वेरल. आता घेतलं कॅप्चर केलं त्याला मी. अरे अजून एक ह्याचा छोटा भाऊ आहे वाटतं.
छोटा भाऊ नाही तर त्याची गर्लफ्रेंड असणार आहे. छोटी बहीण किंवा कोण असू शकत नाही का? दोन वेगवेगळी झाड आहेत, भांडणं झाले त्यांच्यात. होय. तर आमचे पटाय टॉवर जवळ आता फोटो काढून झालेले आहेत. तिथे एक हार्ट होता हार्ट शेप मध्ये, तिथे सुद्धा फोटो काढून झालेले आहेत. किड्स 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 आता किड्स झोन मध्ये दर्शन फोटो काढणार आहे. थोडस रशियन फॅमिली आलेली आहे. यू कॅन सी दिस. दे आर एन्जॉयिंग इन द गार्डन. येस. मसाजला नाही, आता लंच. तर आम्ही आता आलेलो आहोत लंच साठी. चलो 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 चलो. इंडियन रेस्टॉरंट आहे. वाव, मस्त आहे ना. वाव. वाव. तुम्ही बघू शकता, म्हणजे बरेच जण इथे बसू शकतात. अरेंजमेंट खूप मोठी आहे. आजची मेनू तुम्ही बघू शकता इथं. जिलेबी आहे, परत अंडी, चिकन मसाला, दाल, छोल्याची भाजी आहे, परत पनीरची भाजी आहे ग्रीन चटणीमध्ये. जो ठेचा आहे ना, ठेचा आणि दही, एवढे सगळे आयटम आज आहेत. रसम पण आहे. रसम आहे, परत जिलेबी इकडे पण सेम. जेवण कसं झालेलं आहे. वाटलं जेवण? जेवण एकदम उत्तम असं होतं. हॉटेलचं नाव आहे मुंबई सेट. तुम्ही कधी इकडे आलात तर मस्ट विजिट. मस्ट विजिट. आता आम्ही बरंच काय काय खाल्लं. छोले, पालक पनीर, दाल, राईस, रोटी, फॉर स्वीट, जलेबी होती. ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त चांगलं जे मला आवडलं म्हणजे सूप होतं. स्वीट मला कॉर्न पप्पांना सूपची आवडलं ते. टेस्ट एक नंबर होती. व्हेरी नाईस. खरडा सुद्धा होता. मेन म्हणजे इथलं स्पेशल या हॉटेलमध्ये म्हणजे इंडियनचं सगळं भेटणार आहे. त्यातमध्ये महाराष्ट्रीयन खरडा जो आहे, हा, दही तिखट खरडा. तिखट होता. अवेलेबल आहे. एक नंबर दही आहे. पण होतं. सगळंच अवेलेबल होतं. आता आम्ही बँकॉक. निघणार आहोत बँकॉकसाठी. इथून आता 3-4 तास लागतील बँकॉकला जाणार. तिथून चेक इन करणार हॉटेलला. देन विल डू सम टाइम पास. येस. तुम्ही आता बघू शकता की आम्ही आता 4-5 तास 4-5 तासाच्या प्रवासानंतर आम्ही करून बँकॉक पोहोचलेलो आहोत. आणि हॉटेलचं नाव आहे इकोटेल. इकोटेक. इकोटेल. इकोटेल हॉटेल. आता सगळे इथून चेक इन करत आहेत. सगळ्यांना तुमच्या कीज मिळाल्यानंतर आता जातील सगळे. Oh yes. इथं आम्हाला इंदिरा मार्केटच्या जवळ हे हॉटेल त्यांनी बुक केलेलं आहे. डिंग डिंग. तर तर अशा पद्धतीने लाईट्स भेटत नाही आहेत. तो ऑर्डर बघा. एक मिनिट. इथं आहे ना, त्यांनी आम्हाला छत्री पण दिलेली आहे. सो दिस इज अ गुड थिंग. तिकडे जरा कर. ते इकडचं हे बघत होते. इकडे थोडेसे ड्रॉवर्स वगैरे दिलेले आहेत. जाणार आहे की? हां. देन इथे तुम्ही बघू शकताय वॉशरूम, प्रॉपर टॉवल्स वगैरे दिलेले आहेत. आणि हे ग्लासमधलं जरा मला भारीच वाटतंय नेहमीप्रमाणे. आणि इकडे अमेंटिस थोडेसे दिलेले आहेत. त्याच्यामध्ये शॅम्पू वगैरे थोडंसं दिलेलं आहे. म्हणजे 3 दिवसासाठीच एकदम परफेक्ट आहे. शॉवर जेल आहे, बॅग्स वगैरे आहेत, कॉटन बड्स बेसिक. अँड म्हणजे थोडासा वेगळ्या कन्सेप्टमध्ये इथं त्याला कापडी कव्हर केली. टिश्यू बॅग आणि इथलं आपल्या आवडीचं नेहमीच कॉफीज, वॉटर बॉटल्स पण बघू शकता. अँड दिस इज आवर रूम. कॅन यू प्लीज ओपन द कर्टन्स.
लुक आहे का बघू. आय डोंट नो. लागून आहे इथं. मार्केटमध्ये हा मार्केटच्या सेंटरमध्ये असल्यामुळे बट दॅट इज दिस इज ऑल्सो फाईन. बराच टाइम झाला आमच्या रूम मध्ये लाईट्स कुठे आहेत आम्हाला कळत नव्हतं. तर दादाने इथले व्लॉग्स बघितले होते त्यामुळे इथे तुम्ही बघू शकताय की स्विच शोधत होतो. स्विच सापडत नव्हता आम्हाला. मग हे असं काहीतरी वेगळं कॉन्सेप्ट दिसलं आम्हाला. सिटी पॉईंट इक्वलेटचं बेड वगैरे म्हणजे प्रत्येक ठिकाणचं फॅन वगैरे इथं सगळं लिहिलेलं दिसतंय बघा. फॅनचं अप डाऊन करायचं हे प्लस टेम्परेचरचं आहे. ऑन फॅन इथनं ऑन होतोय. हे एंट्रन्स आहे वाटतंय बहुतेक. एंट्रन्स बेडरूम आणि हे मास्टर्सचं आहे. आणि टेलिव्हिजन इथं टीव्हीचं सगळं दिलेलं आहे. वॉल्यूम अप डाऊन चॅनल चेंज वगैरे ऑन ऑफ सगळं. इथे आहे ना. एसी आणि लाइटिंगचं सगळं इथंच दिलं. ओके. मागच्या मध्ये सगळं टच स्क्रीन होतं. तर आता मागच्या मध्ये पण टच स्क्रीन होतं. स्क्रीन होतं पण ते कळत होतं रे. हा पण इथं थोडंसं वेगळं आहे. आम्ही शोधायला स्विच पण. आणि अजून एक आणखी एक गोष्ट म्हणजे लास्ट टाइम सारखं त्यांनी इथं आम्हाला स्लीपर्स पण दिलेले आहेत. दिस इज द व्हेरी गुड थिंग. बाय बाय. आता आमच्या आवरून झालेलं आहे आणि आम्ही आता शॉपिंगसाठी निघालो आहे. सगळे बाकीचे पुढे गेलेत भेटत राहिले मागं. दोघांची चपला वाजायला लागल्यात. कुछ पुढे झाले आपण. तर फायनली आम्ही पोहोचलो आहोत इंदिरा मार्केटमध्ये. आमच्या मॅडम सगळ्यात पुढे आहेत आज. इंडियन लोक पण दिसायला लागले. तुम्ही आधीच आलाय होय. तर बघा इथं माझं आता 4 गल्ल्या फिरून झाल्या तरी यांचं अजून एकच चालू आहे. इयरिंग्स घ्यायचे त्यांना. चुन के रहे है. त्यात एवढं कन्फ्युजन. इतना कन्फ्युजन भाई. व्हरायटी दाखव ना तू. इथली व्हरायटी दाखव ना. व्हरायटी खूप आहे म्हणजे छान आहे. लॉट्स ऑफ व्हरायटी. रेट पण थोडासा अफोर्डेबल आहे. अराउंड 56. हा तसलं काहीतरी घ्यायचं असतं. ते माझ्या आपलं तसं नव्हतं. हो तेच म्हणून शाळेत जाते. ते लोक सगळे दिसायला लागल्यात. अरे सर्व विकणारे पण आपलेच लोक आहेत. आणि यांना आपणच मोठं करतोय आणि ह्यांचा आपल्याला तरी हे असते पावशेर. जास्त पैसा त्यांचाच आहे. फटामध्ये बघितलं सगळ्या रोडली वाटतं. आम्हाला पण लई बेकार एक एक्सपिरियन्स आलेत. पुणे सांगली कोल्हापूर. कोणी तिथे काय नाही. तर आता आमची शॉपिंग झालेली आहे. आता 10 वाजता आमचं म्हणजे डिनरचं टायमिंग 8 ते 10च्या मध्ये आहे आणि आता वाजल्यात 9:30. तर आता फटफट आम्हाला जावं लागणार आहे. आणि इकडचं वरचा ब्रिज पण बंद झालेला आहे त्यामुळे आता आम्ही खालून चाललेलो आहे. तिकडे तुम्ही मार्केट बघू शकताय. A few moments later. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम अँड वेलकम बॅक टू आवर चॅनल. आता आमचा डे 4 स्टार्ट झालेला आहे. आम्ही रेडी झालेलो आहोत. इकडे सगळं सामान पडलेलं आहे. आणि आता आम्ही खाली ब्रेकफास्टला चाललो आहोत. येस. सकाळचे किती वाजले आहेत? 7:18 झालेले आहेत. आज सगळ्यांना इन्स्ट्रक्शन दिले होते की सकाळी 9:15 नाश्त्याला पोचायचं आहे. आज कुठं जायचं आहे? आज सफारी वर्ल्डला जाणार आहोत. आम्हाला कालचा दिवस एकदम मस्त होता. होय
हां हां कालचा दिवस एकदम बेस्ट. येस, नेहमीसारखे भरपूर सारे फोटोज. खूप सारे फोटोज, खूप सारे पॉईंट बघितले. या मजा आली एकदम मजा. तशी आजही करायची आपण. राईस, आलू हां आलू भाजी, उसळ आहे, पोहे, इथं मिक्स्ड व्हेज फ्राईज. हे तिकडचं काहीतरी आयटम आहे. स्पॅगेटी आहे, फ्राईड व्हेज राईस. वाव, प्रायोरिटी. फ्रूट्स फर्स्ट. गावा गावा इकडं आत्ताच बघितलं. येस येस, सांग. ब्रेकफास्ट काय काय आहे? फ्रूट्समध्ये वॉटरमेलन आहे, गुआवा आहे. इकडे मी पोहे घेतलेले आहेत, स्पॅगेटी घेतलेली आहे, स्टर फ्रायड, थोडे व्हेजिटेबल्स आहेत. हे टोस्ट केलेलं आहे, ब्रेड टोस्ट. दर्शनला काहीतरी वेगळं नॉनव्हेजचं चिकन सूप आहे हा. चिकन सूप, मस्त म्हणजे अंडा भुर्जी, एक स्मॅश केलेलं आहे. हां, त्यानंतर spaghetti. ना स्पॅगेटी आणि त्यांच्या तिकडचं काहीतरी आहे आयटम, माहिती नाही मला. आणि हा पण इंडियन बरोबर. चायनीज टाईप आयटम आहे हा. बाकीचे आपलं पोहे, बावा आणि कलिंगड. तो चलिए शुरू करते हैं. मला इथलं सूप खरंच एकदम जाम आवडला. सूप सगळ्यात पहिला संपवलं. आणि चिकन हॅम जे आहे ना, आपली कच्ची भाकरी असते ना, तशा टाईप लागाले. हां पण ते बॉईल केलेलं असणार ना. बॉईल केलेलं. हां, तुला काय आवडलं? आणि इकडे चोकोज परत आणून ठेवलेले आहेत. चोकोज आणून दिलेले आहेत. कोणीने काहीतरी काणं करून ठेवलेलं आहे. त्या चोकोजच्या आत बघ मी रोस्टेड ओट्स पण घातलं. हां, यू कॅन सी दिस. वहिनींचे चोकोज वेगळे टेस्ट लागायला लागल्या. चोकोज सॉल्टीमध्ये काहीतरी त्यांनी मिक्स केलेलं आहे, त्याच्यामुळे वेगळे टेस्ट लागायला लागल्या. मला सगळंच आवडलं. नेहमीप्रमाणे. मला आवडलं. तर सगळेजण आम्ही आता हॉटेलच्या बाहेर आलेलो आहोत. ब्रेकफास्ट मस्तपैकी करून झालेला आहे. यस, दर्शन तर व्हेज नॉनव्हेज नेहमीसारखं कंबाईन केलेलं आहे. प्रोटीन कंटेंट पूर्णपणे कम्प्लीट केलेलं आहे. आता 9 वाजता, आता किती वाजले? आम्ही आता सफारी वर्ल्डला चाललेलो आहोत. येस. तिथे वेगवेगळे शोज बघणार आहोत. पण पोटाला काय झालं की त्याला? नाही झालं, पोटाला काय मला वाटतं करोनामध्ये सापडला असेल. This one, the private property is same, and the owner he has two property. One is Safari World, one if you heard about Phuket Fantasy, also same the owner. झेब्रा Phuket Fantasy येस येस झेब्रा आहे. in Phuket. तिथं आहे उंट इकडे हा पुढे उंट आहे. We can see in both directions. This is zebra on the left. Both up to side, don't worry, you can see all the animal when the bus moving. जिराफ पण आहे, झेब्रा पण आहे. This one African, the one Marabu stop, you see that? खाली असेल. तुमถ้าแข็งมันไม่ตกไฟมันไม่ไหว
ก็มันมาทีหลังไง कुठं? ไอ้18คนมันก็เลยทำโปรแกรมมั่ว हे बी इथं जमीन कर अरे किती आहेत भरपूर आहे तिकडं पण झेब्रा आणि जिराफ दे आर लिव्हिंग टुगेदर काय म्हणायचं ना दोघांचं जमते वाटतं जिराफ เลยต้องรอไอ้นี่มา दोघं सोबत सोबत आहेत ไม่งั้นอ่ะพี่ดูเด็กเราว่างทุกวันเนี่ยใช่ป่ะไอ้ทุกวันนั้นน่ะสองอย่างเสร็จแล้ว let's ganda they're gonna slap you like you complain not good word about 1 million baht 10 lakhs new guy back सांबर आहे निलगाय आहे this is the wild animals Harvard and you see the deer the horn and that the soft one they can put in the